सुखी ठेवायचं का दुखी ठेवायचं. म्हणून म्हणते लेडीजला कधीच मागं राहू नका, पुढे जा आणि कुणाचा असं नाव ठेवत्यात हे करत अजिबात लक्ष देऊ नका. कारण लक्ष देणारीच आपल्याकडं मोठे आहेत जास्त करून, आणि लक्ष देतात ह्याच्यामुळंच आपण मोहरं जातो, आणि लक्ष देतात म्हणून आपण मोहरं जातो. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही ना, त्याच्यामुळं ते मागच म्हणायचं. कारण आपण मोहरं चाललेलं असतं म्हणून ते आपल्याकडे लक्ष देतात. मोहरं जायचं असतं, मागं राहायचं नसतं. आणि कुणाला वाटत असेल की आता हे काय बोलती, काहीच विचार करू नका बरं का. मी तुम्हाला 3दा 4दा सांगितलं, काहीच कुणाचा विचार करू नका जाऊ. आणि माझं एक अशी आहे, मी एक आता म्हणजे आता दिवाळीच्या नंतर मी एक म्हणजे तुम्हाला माझी कहाणी सगळं पूर्ण सांगेल, तेव्हा मला नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटेल कशी नाही. आणि त्या कहाणीतनं मी एकटी गेलेली आहे, कुणीच गेलेलं नाही आहे. कारण ते आईवडिलांवर असेल, पूर्ण माझी कहाणी असेल. थोडी थोडी मी सांगेल, तुम्हाला आवडेल तर नक्कीच सांगा मला, की आवडेल आम्हाला ऐकायला. तुम्ही नक्कीच ऐका आणि मला सपोर्ट करत जा. कारण काही गोष्टी सगळ्यांच्याच नशिबात दुःखाच्या असतात, म्हणून सगळ्यांनी सांगावंच लागते. ऐकणारं नसेल ना तर सांगावं असं तर लागणारच आहे ना. म्हणून आपल्या मनातलं कुठंतरी काढायचं असतं. जेव्हा काढेल ना तेव्हा एकदम फ्रेश वाटत असतं. कारण मी ठेवून 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 माझ्याच मला माहिती नाही काय होते. म्हणून मी तुम्हाला 2दा 3दा सांगितलं ताईंनो, की व्हिडिओ बनवणं चुकीचं नाही आहे. की चुकीचं का, हां लोकांना कसं वाटतं, आता हे लोकांना व्हिडिओ कसले आवडतात माहिती नाही का, डान्स केलेला असले घाणारडे घाणारडे ते आवडतात. असे बोलणं म्हणजे चांगलं ऐकणं हे कुणालाच आवडत नसतं. पण तेच माझ्या व्हिडिओमध्ये असं आहे की काही गोष्टी तुम्ही मी जर 100 बोलले ना, त्यातला एक का होईना शब्द हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. आणि तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत जा. का तर मला बी आवडेल की आपल्या म्हणजे मला कुणी सांगणारं नव्हतं की अशा गोष्टी, की बाबा अशाने असं होतं तशाने तसे होते. कारण माझ्या लहानपणापासून असंच गेलेलं आहे. माझी लहानपण म्हणजे माझ्या आजीने मला मोठं केलं, चुलत्यांनी माझं लग्न केलं, म्हणून मी इथपर्यंत आहे.